नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय ढोक। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वर्ग 10वा विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा दुसरा भाग। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना या ठिकाणावरून कळकळीची विनंती करतो की तुम्ही माझं हे जे YouTube चॅनल आहे या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत हे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील भागापर्यंत आपण वेब पत्रकारिता बघितली होती। आता आहे आकाशवाणी। आकाशवाणी, आकाशातून आलेली वाणी। आता हे बघा, ही आकाशवाणी कशा पद्धतीने सुरू झाली। 1786 मध्ये ग्रॅहम बेल यांनी दूरध्वनीचा शोध लावला। दूरध्वनी म्हणजे दुरून आलेली ध्वनी, परंतु कशाच्या माध्यमातून? वायरच्या माध्यमातून, केबलच्या माध्यमातून। त्यानंतर 1896 मध्ये मार्कोनी इटालियन यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा शोध लावला। बिनतारी संदेश यंत्रणा। आता यामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर आकाशवाणी, आकाशातून आलेली वाणी, बिनतारी यंत्रणा आहे। कुठल्याही प्रकारचा वायर नसतो। आपण आपल्या घरचा रेडिओ धरतो आणि आपल्या इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय देऊन आपला रेडिओ आपण चालू करत असतो। आता याचा इतिहास कसा आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 1921 मध्ये अमेरिकेतील पिट्सबर्ग येथे आकाशवाणीचं केंद्र सुरू झालं। 1922 मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी सुरू करण्यात आली आणि 1935 मध्ये म्हैसूर संस्थानमध्ये, आपल्या देशामध्ये म्हैसूर संस्थानमध्ये आकाशवाणी सुरू झाली। आता जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचं प्रसारण करणारं एक खाजगी रेडिओ केंद्र होतं। खाजगी होतं, शासनाचं नव्हतं, सरकारी नव्हतं। नंतर ब्रिटिश सरकारनं याच कंपनीचं इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS अशा पद्धतीचं नामकरण केलं। मग 8 जून 1936 रोजी या कंपनीचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR ऑल इंडिया रेडिओ अशा पद्धतीचं नामकरण या कंपनीचं करण्यात आलं। मग भारत देश स्वतंत्र झाला। AIR ऑल इंडिया रेडिओ म्हणजे संपूर्ण भारतात रेडिओ, भारताचा। तर भारत सरकारचं जे माहिती व प्रसारण खातं आहे, या प्रसारण खात्याचा हे एक भाग झाला। माहिती आणि प्रसारण खात्याच्या माध्यमातून ऑल इंडिया रेडिओ ही सेवा आपल्या देशातील नागरिकांना देण्यात येऊ लागली। मग यावर काय दाखवण्यात येऊ लागलं? शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारं अधिकृत केंद्र असं या ऑल इंडिया रेडिओचं सुरुवातीचं स्वरूप होतं। मग ख्यातनाम कवी होते पंडित नरेंद्र शर्मा यांनी या केंद्राला आकाशवाणी हे नाव दिलं। त्यांनी सुचवलं का आकाशवाणी, आकाशातून येणारी वाणी, बिनतारी यंत्रणा। आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, मग या आकाशवाणीच्या माध्यमातून काय होऊ लागलं तर विविध मनोरंजनपर म्हणजे ज्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजन होईल, प्रबोधनपर म्हणजे समाजाचं प्रबोधन होईल, आपल्या देशातील जनतेचं प्रबोधन होईल व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम या आकाशवाणीच्या माध्यमातून दाखवले जाऊ लागले। मग त्याचबरोबर शेतकरी आहे, कामगार आहे, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी सुद्धा विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात। तर या आकाशवाणीवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऐकत नसाल, पण जेव्हा माध्यमं नव्हती आणि जेव्हा आकाशवाणी आली तेव्हा या आकाशवाणीचा खूप लळा आपल्या देशातील लोकांना लागला होता की आकाशवाणीवरच्या बातम्या, शेतकऱ्यांचे कार्यक्रम, कामगारांसाठी, युवक आणि स्त्रियांसाठी विशेष कार्यक्रम या माध्यमातून राबवले जात असे। हे सर्व कार्यक्रम आपल्या देशातील नागरिक त्या ठिकाणी बघू लागले। तेव्हा आश्चर्य वाटत होतं आपल्याला का आकाशातून कशा प्रकारे वाणी येते आहे। त्याचबरोबर विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले। आता अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर आता भरपूर खाजगी रेडिओ सुद्धा आलेले आहे। रेडिओ मिर्ची तुम्ही बघत असाल, FM वर वगैरे वाचते ते रेडिओ मिर्ची म्हणून। तर विद्यार्थी मित्रांनो, आकाशवाणी झाल्यानंतर म्हणजे दुरून ऐकल्यानंतर म्हणजे श्राव्य साधन आहे। आकाशवाणी कसं होतं? श्राव्य साधन होतं, त्यामध्ये चित्र दिसत नव्हतं। मग आलं दूरदर्शन। तर विद्यार्थी मित्रांनो, या दूरदर्शनचा बघा 1933 मध्ये इंग्लंड या देशामध्ये दूरदर्शन सुरू झालं। 1935 मध्ये फ्रान्स या देशात दूरदर्शन सुरू झालं। 1939 मध्ये अमेरिका या देशात दूरदर्शन सुरू झालं आणि आपल्या देशामध्ये 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं आणि महाराष्ट्रात
1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं. आता त्यापूर्वी काय होतं, तर त्यापूर्वी ब्लॅक अँड व्हाईटच टीव्ही असायचे, म्हणजे काळा आणि पांढरं एवढं चित्र दिसायचं. मग काय झालं की त्यामध्ये आणखीन शोध लागून आणखीन त्यामध्ये जे वैज्ञानिक आहे वैज्ञानिकांनी शोध लावून मग रंगीत टीव्ही आणला. मग रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं आणि 1991 मध्ये परदेशी व देशी खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. आता 1991 मध्ये परदेशी व देशी खासगी ज्या वाहिन्या केबल नेटवर्क जे आपण म्हणतो, मग ती UCN असेल किंवा आणखीन इतरत्र कुठलंही असेल, तर या माध्यमातून या केबल धारकांना परमिशन म्हणजे केबल वाहिन्यांना परमिशन देण्यात केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित होण्याची परवानगी दिली. आणि आज मात्र आपण दूरदर्शनकडे दुर्लक्ष करतो हे लक्षात घ्या. कारण सुरुवाती दूरदर्शनपासून झालेली आहे. दूरदर्शनवरचेच कार्यक्रम आपण बघायचो, परंतु आज केबल आलेले आहेत आणि या केबलमध्ये 600 ते 700च्या वर किंवा 800 ते 900च्या वर त्या ठिकाणी चॅनलसुद्धा अवेलेबल आहे आणि त्या चॅनल्सच्या माध्यमातून आज आपण टीव्ही बघतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया प्रसार माध्यमांची आवश्यकता. आपण बघितलं प्रसार माध्यम आहेत म्हणजे आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, वर्तमानपत्र असेल, नियतकालिक असेल, वेब पत्रकारिता असेल, दर्पण असेल, केसरी असेल किंवा हे जे सर्व वृत्तपत्र आहे, हे जे सर्व प्रसारांची माध्यम आहे, या प्रसार माध्यमांची आवश्यकता काय आहे, तर माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते. म्हणजे जी माहिती आहे या माहितीचा मुक्त प्रवाह म्हणजे मुक्तपणे माहिती कुठपर्यंत गेली पाहिजे, समाजातील सर्वसामान्य जनतेपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे समाजात पसरवण्यासाठी या प्रसार माध्यमांची आवश्यकता असते. कारण शासन कशा पद्धतीने चालते, सरकार कशा पद्धतीने चालते, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य कोण करत असते, तर प्रसार माध्यमं करत असतात. कारण सर्वसामान्य माणसाला या शासनाच्या प्रत्येक भूमिकेचं प्रत्येक बाजूबद्दल माहिती मिळावी ही भूमिका प्रसार माध्यमांची असते आणि या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला इत्थंभूत माहिती आपल्याला घरी बसल्या बसल्यास मिळत असते. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख असतात. जो संपादक असतो वर्तमानपत्राचा त्या संपादकाचा अग्रलेख असतात, विविध सदरे असतात, पुरवण्या, हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात. मग वाचकाला जर आपलं मत मांडायचं असेल तर वाचक काय करत असतो, संपादकांना पत्र लिहितो आणि त्यामधून आपलं मत प्रदर्शित करत असतो आणि ते मत मग वर्तमानपत्रांमध्ये छापून येत असते. लोकशाही अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात. म्हणजे लोकशाही अधिक जर सक्षम व्हायला पाहिजे, सुदृढ बनायला पाहिजे, तर त्याकरिता वर्तमानपत्र आपल्याला मदत करत असतात. आता दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. जनतेला एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. दृकश्राव्य, याआधी आपण काय केलं होतं, श्राव्य साधन ऐकलं होतं. कोणचं, आकाशवाणीमधून काय येतो, फक्त आवाज येतो. परंतु दूरदर्शन कसं आहे, दृकश्राव्य म्हणजे दिसते, चित्र सुद्धा दिसते आणि त्याचा आवाज सुद्धा येतो. आता मग हे दृकश्राव्य साधन दूरदर्शन आल्यामुळे काय झालं, याचा परिणाम वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडल्या. आकाशवाणी आणि वर्तमानपत्रांच्या मर्यादा ओलांडून जनतेला आता प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे आपण या ठिकाणी जर फॉर एक्झाम्पल घेतलं आपण की एखादा क्रिकेटचा मॅच चालू आहे आणि त्या क्रिकेटचा मॅच आपण रेडिओवर ऐकत आहोत आणि तोच क्रिकेटचा मॅच आपण दूरदर्शनवर बघतही आहोत आणि ऐकतही आहोत. म्हणजे आपल्याला नेमकं त्या ठिकाणी काय घडते आहे, कशा पद्धतीनं घडते आहे, ही गोष्ट आपल्याला इत्थंभूत दूरदर्शनच्या माध्यमातून कळू शकते. कारण दूरदर्शन आपण ते चित्र बघतो, त्याचा ऐकतो आणि या माध्यमातून आपल्या मनावर त्याचा परिणाम सुद्धा होत असतो. कारण दृकश्राव्य असल्यामुळं आपण त्याच्यासोबत कनेक्टेड होत असतो, आपण आपली लिंक त्याच्यासोबत जुळलेली असते आणि म्हणून आपण ते दूरदर्शन पाहत असतो आणि दूरदर्शनवर पाहिलेला कार्यक्रम आपल्याला बऱ्याच काळापर्यंत आपल्या स्मरणात सुद्धा राहतो. जनतेला एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. म्हणजे जनतेला आखोदेखा हाल म्हणजे डोळ्यासमोर काय घडते आहे हे पाहण्यासाठी दूरदर्शनशिवाय दुसरा कुठलाही पर्याय विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी नाही. प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करणे. आता प्रसार माध्यमं असतात, वर्तमानपत्र असतात, न्यूज चॅनल्स असतात, दूरदर्शन असते किंवा यांच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्याला मिळत असते याचं चिकित्सक आकलन केलं गेलं पाहिजे. आता का केलं गेलं पाहिजे, तर त्यामागं नेमकं कारण काय आहे, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
जर आपण जी माहिती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मिळवत असतो त्या माहितीचं आपल्याला चिकित्सक आकलन म्हणजे ते चिकित्सकपणे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याची शहानिशा करणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक वेळी वर्तमानपत्रांमधून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरूनच असेल असं नाही. म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये आलेली माहिती जी आहे ही खरोखर वास्तविकच असेल किंवा वास्तवतेलाच धरून असेल असं नाही. आपणास ती तपासून घ्यावी लागते. म्हणजे ती जी माहिती आहे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आलेली ही माहिती आपल्याला तपासून घेणे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गरजेचं असते. आता आहे अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. हिटलरच्या त्या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचं सिद्ध झालं. यामुळे प्रसार माध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुद्धा बघतो न्यूज चॅनलच्या माध्यमातून काही व्हिडिओ असतात, ते व्हिडिओ व्हायरल झालेले असतात, त्यामधून चुकीची माहिती पसरवलेली असते. मग त्याची शहानिशा हा मीडियाच करतो, न्यूज चॅनलच करतो. मग त्यावरून आपल्याला सांगते की ही बातमी खोटी आहे की खरी आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं का अशा प्रकारच्या खोट्या बातम्या सुद्धा या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ शकतात आणि म्हणून त्याची शहानिशा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामधला शेवटचा भाग आहे आपला संबंधित व्यावसायिक क्षेत्र. आता आपण प्रसार माध्यम आणि त्यांचा इतिहास हे बघत असताना आपल्याला या संबंधाने प्रसार माध्यमांमध्ये आपल्याला कशा प्रकारे व्यावसायिक क्षेत्र उपलब्ध होऊ शकते किंवा आपल्याला त्या ठिकाणाहून रोजगार मिळू शकतो किंवा मिळू शकत नाही त्या संदर्भात आपण या ठिकाणी बघणार आहोत. वर्तमानपत्रांच्या रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. हे काम करत असताना बातमी मागची बातमी सांगावी लागते. आता वर्तमानपत्रांचं महत्त्वाचं काम काय असते? रोजच्या रोज ताज्या बातम्या येतात वर्तमानपत्रांना. कालची बातमी आज येत नाही, आजची बातमी उद्या येत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की बातमीला बातमी धरून येत असते, परंतु बातमी ही ताजी असते. आता समजा जर एखादी बातमी आहे की बातमी मागची बातमी सांगावी लागते. मग आज जर एखादी बातमी आली असेल वर्तमानपत्राला तर अशा पद्धतीची बातमी केव्हा घडली होती, मग किंवा त्याच बातमीचा जर मागचा आधीच्या पेपरला जर आलो असेल तर तो संदर्भ त्या ठिकाणी द्यावा लागतो. मग अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. मग त्यांना जर मागचा इतिहास सांगायचा असेल किंवा मागची बातमी जर त्यांना द्यायची असेल, याचं जर विद्यार्थी मित्रांनो आपण जर एक साधं उदाहरण घेतलं तर सध्या पाहिलं आपण तर आपला भारत देश आणि चीन या देशाच्या सीमेवर ज्या प्रकारचं वातावरण आहे ते युद्धजन्य वातावरण त्या ठिकाणी बनते आहे. तर यावेळी बघा न्यूज चॅनल सुद्धा आपल्याला सांगत असते मग मागची बातमी मागची बातमी सांगावी लागते. म्हणजे काय सांगत असतात तर ते सांगत असतात की 1962 मध्ये भारत चीन जे युद्ध झालं होतं त्या युद्धाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती ते न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देत असतात. आणि अशाच पद्धतीनं वर्तमानपत्र सुद्धा या मागची बातमी त्या ठिकाणी सांगत असते. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडत असते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात. तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येते. म्हणजे अशा स्वरूपाची बातमी जर यापूर्वी कधी घडलेली असेल तर त्या बातमीचं एका चौकटीमध्ये ती छापल्या जाते आणि तेव्हा वाचकाला त्यामधून जास्त माहिती मिळत असते. आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्रांमधील सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी 100 वर्षांपूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. 50 वर्षापूर्वी काय घडलं होतं, 100 वर्षापूर्वी काय घडलं होतं, अशा प्रकारचे सदर अशा प्रकारचे लेख त्या ठिकाणी असतात. ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात. मग 50 वर्षापूर्वी काय घडलं होतं, 100 वर्षापूर्वी काय घडलं होतं, या सर्व गोष्टी कशावर आधारित असतात तर इतिहासावर. या प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते. म्हणजे या माध्यमातून काय होत असते तर भूतकाळात आपली आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, ऐतिहासिक घटना या आपल्याला कळतात आणि भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास आपल्याला मदत होत असते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसत असेल ते म्हणजे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून तेव्हा इतिहास दिसतो आणि अग्रलेख, लेख, दिनविशेष, आढावा, बातमी, सदरे अशा प्रकारे या माध्यमातून वर्तमानपत्रांमधून सदर हे 50 वर्ष 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटनांच्या संदर्भात दिलेले असतात.
म्हणजे म्हणायचं तात्पर्य आहे का जर तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये जर व्यवसाय पाहिजे असेल तर त्या प्रकारचा इतिहास, त्या पद्धतीचा इतिहास तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. विशेष प्रसंगी उदाहरणादाखल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दाखवलंय की 1914 मध्ये पहिलं महायुद्ध झालं होतं आणि त्या महायुद्धाला 2014 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. मग त्या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारी एक पुरवणी हे वर्तमानपत्र काढत असतात आणि त्या घटनेचा इतिहास मग त्या पुरवणीमध्ये म्हणजे विशेष प्रसंगी पुरवणीमध्ये जी पुरवणी काढली जाते त्या पुरवणीमध्ये पहिल्या महायुद्धाचा इतिवृत्त जर सांगितलं गेलं असेल आणि त्याला 2014 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले त्या आधारावर जर ती पुरवणी काढण्यात आली आहे त्याचा इत्थंभूत इतिहास माहिती असणं गरजेचं असतो. 1942चं जे चलेजाव आंदोलन झालं होतं या चलेजाव आंदोलनाला 2017 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली. अशा संदर्भात सुद्धा विशेष पुरवण्या काढल्या जातात. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्यावेळी इतिहासाचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो खरोखर उपयोगी पडत असतो. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो. 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशाचे प्रधानमंत्री दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून झेंडावंदन करत असतात आणि त्या ठिकाणावरून भाषण देत असतात. भारतीय जनतेला संबोधित करत असतात आणि संबोधित करत असताना आपल्या देशासमोर कोणकोणत्या प्रकारचे आव्हानं आहे, आपल्या देशासमोर कोणकोणत्या प्रकारच्या समस्या आहे, कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी आपल्या देशासमोर आहे आणि त्या निस्तारण्यासाठी त्या निवारण्यासाठी आपण काय करणार आहोत या संदर्भातलं भाषण आपल्या देशाचे प्रधानमंत्री देत असतात. आणि ह्या सर्व 1947 पासून जेवढे प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभले त्या सर्वांची भाषणं आकाशवाणीच्या संग्रहाला येत असतात आणि त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होत असतो. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष वा त्यापेक्षा त्यापटी जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम हे इतिहासाच्या अभ्यासकांची गरज त्यांना भासत असते. जे राष्ट्रीय नेते असतात त्या राष्ट्रीय नेत्यांची जयंती असते, पुण्यतिथी असते. फॉर एक्झाम्पल आपण जर या ठिकाणी घेतलं की महात्मा गांधी यांची जयंती असेल आणि यांच्या जयंतीनिमित्त जर भाषण द्यायचं असेल तर महात्मा गांधींचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तो इतिहासाचा अभ्यासक असण्याची गरज आहे आणि या अभ्यासकाची गरज असते आकाशवाणीला. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय मिळू शकतो, आपल्याला रोजगार त्या ठिकाणी मिळू शकतो. त्याचप्रमाणे एखादी ऐतिहासिक घटना असेल तिला 1 वर्ष झालं, 25 वर्ष झाले, 50 वर्ष झाले किंवा 100 वर्ष झाले किंवा वा त्यापेक्षा त्यापटी जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते. मग एखाद्या घटनेला 50 वर्ष झाली असताना त्या घटनेवर जर बोलायचं असेल तर त्या घटनेच्या संदर्भातला इत्थंभूत इतिहास आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहिती असणं गरजेचा असतो. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषण देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो आणि आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होत असतात. दूरदर्शन आणि इतिहासाचं जवळचं नातं आहे. दूरदर्शन आणि इतिहास यांचं अगदी जवळचं नातं आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. म्हणजे दूरदर्शन आणि इतिहासाचं अगदी जवळचं नातं आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचं काम किंवा जागृती करण्याचं महत्त्वाचं काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करत असतात. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर दूरदर्शनवरील रामायण, महाभारत हे बरेच आधी दूरदर्शनवर दाखवले गेले होते, परंतु आता कोविड-19 मुळे आता पुन्हा आपल्याला ते रामायण आणि महाभारत बघायला मिळालं. अशा पौराणिक मालिका तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केलाय. म्हणजे नुकताच विद्यार्थी मित्रांनो या कोविड-19च्या आधी स्वराज्य रक्षक संभाजी यांच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी मालिका होती आणि ती मालिका म्हणजे संभाजींचा जो इतिहास आहे हा इतिहास त्या मालिकेच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे दूरदर्शन हे इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचं महत्त्वाचं कार्य करत असते. मग राजा छत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला. रामायण, महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शास्त्रास्त्री, राहणीमान, भाषा या संबंधीच्या जाणकारांच्या मदतीची गरज लागते. त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा
रामायण महाभारत सारख्या ज्या मालिका होत्या, या मालिकांची निर्मिती करत असताना तत्कालीन वातावरण कशा पद्धतीचं होतं, त्यांची वेशभूषा कशी होती, पेहराव पद्धती कशी होती, शस्त्रास्त्र कशा पद्धतीचे होते, राहणीमान कसं होतं, भाषा कशी होती, या संबंधीच्या जाणकारांच्या मदतीची गरज अशा प्रकारच्या मालिका निर्माण करत असताना लागत असते. त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून जर तुम्हाला या संदर्भातला संपूर्ण इतिहास माहिती असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या मालिकांच्या निर्मितीमध्ये व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो, तुम्हाला त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. हे महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा इतिहासाच्या अभ्यासकाला व्यवसायाची बरीचशी क्षेत्र त्या ठिकाणी मोकळी आहेत. आधुनिक काळात आपण जर पाहिला तर डिस्कव्हरी आहे, डिस्कव्हरी चॅनल आहे, तुम्ही बघत असाल. नॅशनल जिओग्राफी आहे, तुम्हाला आवडत असेल निश्चितच. हिस्ट्री यांसारख्या चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे. म्हणजे हिस्ट्री या चॅनलवर जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामध्ये इतिहासाच्या संदर्भातल्या बऱ्याचशा घटना दाखवत असतात. या माध्यमातून आपल्याला इतिहास माहिती होतो. जगभराचा इतिहास हिस्ट्री या चॅनलवरून दाखवला जातो आणि तो खजिना जगभरातल्या सर्व लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येकजण त्याला पाहू शकतो. त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आहे. फक्त त्यामध्ये आवड असणं गरजेचं आहे. तो इतिहास समजून घेण्यामध्ये आपल्याला रुची असणे महत्त्वाचं आहे. जर आपल्याला ती आवड असेल तर आपण घरबसल्या तो इतिहास आणि भूगोल शिकू शकतो. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरणही केलं जाते. म्हणजे या ज्या मालिका आहेत या अधिक रंजक होण्याच्या अनुषंगानं किंवा अधिक रंजक करण्याच्या अनुषंगानं काही वेळा इतिहासातील निवडक भागाचं व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण सुद्धा केलं जाते. त्यामध्ये जर आपण पाहिलं उदाहरणादाखल तर कर्तृत्वान स्त्री पुरुष असेल, जे होऊन गेलेले असेल त्यांच्या भूमिकेच्या माध्यमातून ते रंजक बनवलं जाते. खेळाडू असेल, सेनानी असेल, त्याखेरीज वास्तू, किल्ले, साम्राज्यांचे उदयास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने बघत असतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा इतिहासाचं जर आपल्याला ज्ञान असेल तर त्या इतिहासाच्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला त्या ठिकाणी व्यवसाय उपलब्ध होऊ शकतात, आपल्याला रोजगार उपलब्ध होऊ शकतात. आता आहे भारत एक खोज. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया. डिस्कव्हरी ऑफ इंडिया. श्याम बेनेगल दिग्दर्शित, म्हणजे श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शन केलं. या मालिकेने भारताच्या प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. म्हणजे या डिस्कव्हरी ऑफ इंडिया, भारत एक खोज ही जी मालिका आहे, जी मालिका श्याम बेनेगल यांनी बनवली, त्यामध्ये जर पाहिलं तर भारताच्या प्राचीन काळापासून तर अर्वाचीन काळापर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहास या मालिकेच्या माध्यमातून मांडला गेला. यामध्ये सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली. सखोल संशोधन केलं गेलं आणि सादरीकरण उत्कृष्ट झालं, त्यामुळे ही मालिका अतिशय सरस ठरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण, महाभारताचा अन्वयार्थ म्हणजे सहसंबंध, मौर्य कालखंड, तुर्क, अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशहांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं का संपूर्ण भारताचा इतिहास त्यामधून मांडला गेला. भारत एक खोज, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या संदर्भातून म्हणजे भारत एक खोज या मालिकेच्या माध्यमातून आपल्या देशाचा इतिहास या मालिकेतून मांडला गेला. ज्या मालिकेचं दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केलं होतं. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असतात. म्हणजे नेहरूंची भूमिका, म्हणजे जसं नेहरू आपल्याला हे सर्व सांगत आहे, या पंडित नेहरूंची भूमिका कोणी साकारली होती तर रोशन सेठ यांनी साकारली होती. आणि त्यांच्या माध्यमातून प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळे ही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणल्या गेली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रसार माध्यमे आणि इतिहास हे प्रकरण भाग 2 या ठिकाणी संपते आहे. तुम्हाला हे प्रकरण निश्चितपणे कळलं असेल असं मी गृहीत धरतो आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपली रजा घेतो. यानंतर आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.